नमस्कार. राजेश रेसिपीजमध्ये मी आज एक ब्रेकफास्टचा छोटासा छान आयटम दाखवणार आहे. थोडा वेगळ्या प्रकारे नूडल्सचं ऑमलेट करायचंय, ते सुद्धा भाज्या बारीक चिरून घालून. एकदम वेगळ्या प्रकारे हेल्दी आहे आणि यामध्ये आपण एग योक वापरत नाही, त्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढायचाही प्रश्न येत नाही. तर तसं हे हेल्दी आहे ऑमलेट. कसं करायचं ते करून बघूया आणि त्याचं साहित्य काय काय आहे तेही तुम्हाला दाखवतो. थोडासा वेगळा ब्रेकफास्ट. ह्या आटा नूडल्स आहेत, या मी उकळून घेतल्यात आणि त्याचं वरचं कोटिंग काढून टाकलंय. एक अंड आहे, त्यातलं फक्त एग व्हाईट घेणार आहे, योक घेणार नाहीये. हे बारीक किसलेलं गाजर, कोबी, बारीक चिरलेली सिमला मिरची, अगदी बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर. आता हे सगळं एक वेगळ्या पद्धतीने मिक्स करायचंय. म्हणजे एग योक काढून जे काही अंड असतं एग व्हाईट, ते ह्या नूडल्समध्ये मिक्स करायचं आणि त्याच्यावर या भाज्या ठेवायच्या आणि त्याच्यावर त्याच नूडल्सचा जो मसाला असतो टेस्ट मेकर तो घालायचा आणि मस्तपैकी अगदी कमी तेलावर फ्राय करायचं. नूडल्समध्ये एग व्हाईट मिक्स केलेलं आहे. हा टेस्ट मेकर घालतोय त्यामध्ये आणि त्यावर या चिरलेल्या भाज्या, बारीक चिरलेलं गाजर आणि कोबी, शिमला मिरची, अर्धा कांदा आणि कोथिंबीर, हे सर्व मिक्स करून घ्यायचे. टेस्ट मेकर आहेच, मीठ लागणार नाही. टेस्ट मेकर नसेल तर मग मीठ आणि थोडंसं तिखट घालायला लागतं किंवा तुमच्या आवडीप्रमाणे मिरचीचे तुकडे. अंड असल्यामुळे हे लवकरच सेट होतं. छान मिक्स करूया आपण. पॅन मध्ये थोडंसं तेल घ्यायचं, फार नाही, आणि हे सगळं मिश्रण यामध्ये पसरायचं. गॅस मोठा ठेवायचा थोडा, हे चांगलं सेट होईल. एक वेगळ्या प्रकारे नाश्ता जरा बरं वाटतं. सारखं तोच प्रकार, ते नुसतं अंड खायचं, हे असं काही केलं क्रिएटिव्ह असतं. हे आता पसरून घेतलेलं आहे आपण. अगदी थोडंसं तेल सोडायचं मध्य भागात आणि झाकण ठेवून मध्यम आचेवर शिजवून घ्यायचं. आपलं नूडल्स ऑमलेट एका बाजूनी मस्तपैकी तयार झालंय गोल्डन ब्राऊन. दुसरी बाजू सुद्धा भाजून घ्यायची आणि केचप बरोबर सर्व करायचं. खूप छान लागतं. त्याला वरच्या बाजूनी थोडंसं साजूक तूप घातले तर आणखीच छान लागतं. भाज्या बारीक चिरलेल्या आहेत, नूडल्स शिजलेले आहेत, त्यामुळे हे आता तयार आहे. आपण याचं प्लेटिंग करू. वाव, मस्त. तर आपलं खमंग आणि खुसखुशीत नूडल्सचं ऑमलेट तयार आहे आणि ते सुद्धा भाज्या घालून. अगदी हेल्दी आहे. यामध्ये एग योक नसल्यामुळे अतिशय छान मस्त, म्हणजे त्याला कोलेस्ट्रॉल वाढायचा काही प्रश्न येत नाही, पण होतं पण छान. त्यामध्ये तुम्ही तेल वापरून किंवा लोणी वापरून करू शकता. अतिशय सुंदर होतो हे ऑमलेट. करून बघा, आवडेल तुम्हाला.